आणि सुरुवातीलाच शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। शेतकरी कर्जमाफीची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच सहकार विभागातील वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे। त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी थकबाकीदार आणि नियमित कर्जदार शेतकऱ्यांची माहिती सहकार विभागाकडून मागवली आहे। आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे। राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकाच वेळी जमा होणार आहे। राज्यात गुढीपाडव्याला वरुण राजाची हजेरी लागण्याची शक्यता आहे। आजपासून 20 मार्च पर्यंत कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। राज्यामध्ये 4 दिवस वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याचा हा परिणाम होतोय। उष्णतेच्या लाटेमध्ये होरपळत असलेल्या राज्यामध्ये शुक्रवारपर्यंत म्हणजेच तारीख 20 पर्यंत जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। गुढीपाडव्याला हापूस नाही, हवामान बदलामुळे उत्पादनामध्ये 70% घट दिसून येत आहे। शेतकरी महिलांसाठी उभारणार राष्ट्रीय जेंडर प्लॅटफॉर्म ICSRची घोषणा देशभरातील 900 संस्थांना जोडणार। चोख कारभार केल्यामुळे गोकुळ दूध संघाची प्रगती होणार, आमदार सतेज पाटील यांच्याकडून सूचना देण्यात आल्या। गोकुळ आईस्क्रीमचा प्रारंभ करण्यात आला। होर्मुझवरून ट्रम्प यांची कोंडी केली जाते, मदतीसाठी कोणी सुद्धा येईना, जहाजांचा मार्ग सुद्धा ठप्प झालेला आहे। इंधन टंचाई अधिक तीव्र झालेली असून इराण म्हणते शत्रूची आम्ही जहाजे रोखणार। धर्मस्वातंत्र्य विधेयक मंजूर करण्यात आलेले असून विरोधकांमध्ये पडली फूट। उद्धव सेनेचा पाठिंबा मिळाला तर काँग्रेसचा विरोध होतोय। तरतुदीचे उल्लंघन करून धर्मांतरण केल्यास शिक्षा होणार। जीव धोक्यामध्ये घालून ओलांडू नका इराणची सीमा, भारतीयांना सूचना देण्यात आल्या। दूतावासाचे निवेदन जारी करण्यात आले। वाहतूक व स्थलांतराशी संबंधित अडचणीचा सामना करावा लागू शकतो। अनुसूचित जाती उपवर्गीकरणाचा निर्णय हा लवकरच घेतला जाणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। तसेच न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल सरकारला सादर करण्यात आला। निर्णय कॅबिनेटमध्ये घेण्यात आला। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सूक्ष्म आणि लघु उद्योगांची वाढ होत आहे। 89,000 जणांना मिळाला रोजगार। खामगाव, मेहकर व चिखली तालुके आघाडीवरती असून 460 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक, ग्रामीण व्यवस्थेला बळ मिळणार। बदलत्या वातावरणामुळे संत्र्यांची फुलगड होत असून अंबियाई सुद्धा धोक्यामध्ये सापडलेला आहे। वाढत्या तापमानासह बुरशीजन्य रोगांचा परिणाम होत आहे। आगीमुळे होईल सोन्यासारखे पीक खाक, शेतकऱ्यांनो जरा खबरदारी घ्या। वाशिम जिल्ह्यामध्ये पारा हा 40 अंश पार झालेला असून शेतशिवारामध्ये आगीच्या घटनेमध्ये वाढ होत आहे। शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक फटका। खरोडा येथे शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली असून 2 एकरामधील गहू जळून खाक झालेला आहे। देवपूड परिसरामध्ये शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी केली जाते। जिंजोरी येथील घटनेमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे। सहकारी पाणीपुरवठा संस्था वीज थकबाकीने डबघाईला आलेल्या आहे। कृषी संजीवनीचा लाभ द्या, जयंत पाटील यांच्याकडून मागणी केली जाते। तसेच सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये बँक गॅरंटी घोटाळा होतोय। महागाईचा 11 महिन्यांचा उच्चांक घडत असून सलग 4थ्या महिन्यामध्ये देशाला दरवाढीचा फटका बसतोय। डाळी, बटाटे, खाद्यपदार्थ आणखीच महागलेले आहे। भाज्या स्वस्त झालेल्या असून कच्च्या तेलाच्या दरामध्ये वाढ झाल्याने मार्चमध्ये महागाईचा पारा आणखीच चढणार आहे। मंगळवेढा तालुक्यामध्ये यंदा गहू पिके बहरामध्ये असून आधुनिक यंत्रसामुग्रीमुळे उत्पादन सुद्धा वाढणार आहे। अनुकूल हवामानाचा फायदा होतोय, मात्र अवकाळी पावसाची आता शेतकऱ्यांना भीती व्यक्त केली जाते। कर्जमाफीसह योजनांचा मोठा दिलासा मिळतोय, तरी का सुटेना सावकारी पास। बीड जिल्ह्यामध्ये अवैध सावकारी चोरामध्ये दिसून येते। पुराव्यासह तक्रारी येत नसल्याने यंत्रणा हतबल झालेली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये 454 एकरावरती तुतीचा मखमली विस्तार। महारेशीम अभियान, शेतकऱ्यांनी वळवला रेशीम उद्योगाकडे मोर्चा। जळकोटमधील 3000 शेतकरी होणार आता कर्जमुक्त, शासनाकडे यादी सादर करण्यात आली। आर्थिक अडचणीमधील बळीराजास आता मोठा दिलासा मिळणार आहे। खरीपानंतर आता रब्बी पिकांवरती अवकाळीचे सावट दिसून येते। 13,333 हेक्टर क्षेत्रावरती रब्बीची पेरणी झालेली असून भोकर तालुक्यामध्ये खरीपाचा हंगाम अतिवृष्टीने हिरावून घेतल्यानंतर आता मोठ्या आशेने पेरलेल्या रब्बी पिकांवरती सुद्धा ढगाळ वातावरणामुळे अवकाळीचे सावट पसरलेले आहे। माणुसकीचा अहसास, 150पेक्षा अधिक गरजू कुटुंबांना रमजान राशन किटचे वाटप करण्यात आले।
जळगाव कालव्यामधील पाण्याने भरणार 3,000 हेक्टरवरील शिवार 3 आवर्तनाचे नियोजन करण्यात आले. रब्बीसह उन्हाळी पिकांना सुद्धा होणार मोठा फायदा. पीएम किसानचा 22वा हप्ता 3 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे. परभणी जिल्ह्यामध्ये 2,000 रुपये थेट खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. धानाचे 218 कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहे. धान खरेदीच्या चुकाऱ्यावरती आस लावून असलेल्या शेतकऱ्यांना अखेर राज्य सरकारने भंडारा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचे थकीत असलेले 218 कोटी 23,43,345 रुपये पाठवलेले आहेत. शिक्षण, घरकुल व रोजगार योजनांना प्राधान्य द्या. राष्ट्रीय आयोग सदस्य रामचंद यांच्याकडून निर्देश देण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यामधील विकास कामांचा यावेळी त्यांनी आढावा घेतला. कापूस वेचणीला मजुरांचा दुष्काळ. शेतकरी चिंतेमध्ये सापडले. कोरपणा तालुक्यामधील बहुतांश शेतामध्ये अजून सुद्धा कापूस आहे. धान खरेदीची मुदत ही 31 मार्चपर्यंत असून पण उद्दिष्ट संपल्याने अडचणी निर्माण होत आहे. जिल्हाभरामध्ये 4 लाख क्विंटलवरती धान खरेदी. धानाला बोनस जाहीर करा. अन्नदाता धान उत्पादक संघाचा तहसीलवरती धडक मोर्चा. तहसीलदारांनी आंदोलनस्थळी स्वीकारले निवेदन. वरिष्ठांकडे मागण्यांचा पाठपुरावा करणार. 2,500 प्रवाशांनी काढले NCMC कार्ड. अन्यथा तिकिटाचे पैसे द्यावे लागणार. सवलतींसाठी आता कार्डच लागणार. रानटी हत्तीने उभे मक्याचे पीक पायाखाली तुडवले. घनश्याम धामट यांची नुकसान भरपाईची मागणी केली जाते. वन अधिकाऱ्यांना सुद्धा साकडे घातले. शॉर्ट सर्किटमुळे जिनिंगच्या आवारामधील कापूस जळालेला असून भंडारबोड येथील घटना घडलेली आहे. ट्रॅक्टरच्या इंजिनमधील ठिंगीमुळे कापसाने घेतला पेट. बँकांकडून आर्थिक कोंडी होत असून व्यवहारासाठी एकच पर्याय उरलेला आहे. योजना सवलती नावालाच आहे. शेतकऱ्यांच्या नावाचा केवळ गाजावाजाच. तुमच्या मुलांना 2,250 रुपये दरमहा मिळतात का? 1 वर्षांपासून बालसंगोपन योजनांची काय आहे स्थिती? पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागलेला असून 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यामध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. ऑपरेटरचे मानधनच मिळेना. उदरनिर्वाह सुद्धा उधारीवरती होतोय. मारेगाव तालुक्यामधील संगणक परिचालकांचे हे हाल होत आहे. आचऱ्यामधील धरणांमध्ये 65% पाणीसाठा शिल्लक असून पाण्याचे पाटबंधाऱ्याकडून नियोजन होते. उष्णतेमुळे बाष्पीभवन सुद्धा वाढलेले आहे. सांगली जिल्ह्यातून यंदा 20 देशांमध्ये 6,000 टन द्राक्षांची निर्यात केली जाते. UAE नेदरलँड आघाडीवरती असून जिल्ह्याला मिळाले 60 कोटी रुपयांचे परकीय चलन. एक बिल थकले की घरामध्ये होणार अंधार. वीज बिल भरल्यानंतर 2 दिवसांनी सुरू होतो पुरवठा. विट्यामध्ये 171 वीज ग्राहकांना हा फटका बसलेला आहे. वाकुर्डे सिंचन योजनांच्या कालव्याची गळती आता थांबणार असून शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई. लेखी आश्वासनानंतर योजनेचे आवर्तन सुरू करण्यात आले. प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्याला शिक्षा मिळते तर कर्ज थकवणाऱ्याला बक्षीस दिले जाते. सर्वसामान्यांमधून भावना व्यक्त होत आहे. शासनाचा अजब कारभार. अमळनेर बाजार समितीमध्ये धान्याची विक्रमी आवक झालेली असून हरभरा, गहू, बाजरी, मका व दादरला चांगला भाव मिळतोय. 4 किमीपर्यंत रांगा लागलेल्या होत्या. आता खटटंचाईची चिंता असून युद्ध लांबल्यास खरीप हंगामावरती संकट निर्माण होणार. पोटॅश आणि DAPसाठी आयातीवरती अवलंबित्व. वेळेमध्ये नियोजन करण्याची मापदाची मागणी केली जाते. नेहमीपेक्षा तिप्पट बुकिंगने गॅसची प्रतीक्षा यादी वाढलेली आहे. 6 मार्चपासून बुकिंगमध्ये वाढ झाल्याने तफावत निर्माण होते. उन्हाळ्यामध्ये वापर कमी झालेला आहे. गिरणामधील 47% साठ्यावरती होणार पुढील 90 दिवसांचे नियोजन. निम्म्या जळगाव जिल्ह्याचा पाणीपुरवठा अवलंबून असून पेयजलाची 2 आवर्तने बाकी आहे. भडगाव परिसरामध्ये बारदाण्याअभावी शासकीय मका खरेदी केंद्र आठवडाभर बंद असून मक्याचे उत्पादन वाढले पण खरेदी मात्र ठप्प आहे. टरबुजाचे पीक करपलेले असून उन्हाचा पारा 40 पार गेल्याचा परिणाम होतोय. सूर्य कोपलेला आहे. शेतकऱ्याचे 2.5 लाखांचे नुकसान झालेले आहे. पीएम किसानचा 22वा हप्ता आला. किती शेतकऱ्यांना तो मिळाला? अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 5,42,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 108.50 कोटी रुपये जमा करण्यात आले. 1,087 शेतकरी यामध्ये वगळण्यात आले. कापणीसोबतच मळणी. हार्वेस्टरला वाढती पसंती. उन्हाच्या कडाक्यामध्ये कडधान्य काढणी अवघड झालेली आहे. मळणीसाठी परराज्यामधील हार्वेस्टर बोलवले जात आहे. दिव्यांग लाभार्थ्यांनी UID कार्ड काढणे आता अनिवार्य असणार आहे. तहसीलदार अजित शेलार यांच्याकडून माहिती देण्यात आली. लाभार्थ्यांनी कार्ड तात्काळ काढावे. उन्हाच्या तडाख्याने शेती कामांना होतोय विलंब. नेवरी भागातील हे चित्र असून विहिरींनी तड गाठलेला आहे. पाण्याची टंचाई भासत आहे. पिके लागली वाळू.
सांगली जिल्ह्यामध्ये 84 लाख क्विंटल साखर उत्पादन झालेले असून कशाबसा चाललेल्या हंगामीची सांगता 79 लाख टन ऊसाचे गाळप झालेले आहे. सरासरी उतारा हा 10.67% आहे. इथेनॉलमुळे उतारा दिसतोय कमी. रायगड जिल्ह्यातील हापूसची गाडी यंदा लेटच होणार. बदलत्या हवामानाचा फटका बसतोय. मोहोर उशिरा आल्याने हंगाम लांबणीवरती गेलेला आहे. अवकाळी पावसाचेही घंगावते संकट. स्मार्ट मीटरच्या शॉकने चिंतूरकर परेशान झालेले आहे. सोलर प्लांट तरीसुद्धा आवाजावी बिलचा फटका बसतोय. कारवाई थांबवा अन्यथा आंदोलन करणार. कळवण तालुक्यामध्ये 1100 स्मार्ट वीज मीटर कार्यान्वित करण्यात आले. थकीत बिलधारकांचा थेट होणार वीज पुरवठा खंडित. महिला बालविकासचा भार हा कर्मचाऱ्यांवरती. विविध शासकीय योजनांचा बोऱ्या कामाचा ताण वाढतोय. आता 20 लाख रुपयांपर्यंतच्या मुद्रांक शुल्काचा परतावा हा जिल्हाधिकारी स्तरावरून मिळणार. 5 दिवसांमध्ये परताव्याची रक्कम बँक खात्यामध्ये जमा होणार. राज्यामध्ये आजपासून गारपिटीचा अंदाज व्यक्त केला जातोय. 19 मार्चला मोठ्या गारपिटीची शक्यता वर्तवली जाणार आहे. होळी उत्सव संपला असून तरी हापूस आंबा बाजारामध्ये दिसेना. कमी उत्पादनामुळे निर्यात घटणार. शेतकरी बागायतदारांचे अर्थकारण कोलमडणार. घरगुती गॅसला रॉकेलचा पर्याय. सरकारी तेल कंपन्यांच्या पंपावरती होणार उपलब्ध. मंत्री छगन भुजबळ यांची विधान परिषदेमध्ये मोठी घोषणा. घरकुल योजनांचे दोन्ही हप्ते थकीत असून 8 दिवसांमध्ये जमा न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्या रेशन कार्ड धारकांचे धान्य बंद करू नका. रास्त भाव दुकानदारांचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. 8,500 रुपयांवरून दर थेट 7,400 रुपयांवरती आले. उत्पादनामध्ये घट असून भाव पडलेले आहे. हरभरा उत्पादकांची कोंडी होत आहे. ऑटोमॅटिक रिडिंगचा महावितरणाचा दावा फोल गेला. स्मार्ट मीटरचा स्मार्टनेस हरवला. 20,000हून अधिक मीटर आज सुद्धा ऑफलाईन आहे. नीरा उजव्याच्या पाण्यामुळे पिकांना जीवनदान मिळाले. उन्हाळी आवर्तन सुरू झाल्याने शेतकरी वर्गांमधून समाधान व्यक्त होतंय. 4 महिने पाणी सुरूच राहणार. वाकुर्डीच्या पाण्याचे आश्वासन हवेमध्येच विरले. लोकप्रतिनिधींना विसर पडला. रब्बी पिकांसह ऊस पिकाला प्रतीक्षा. उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. पाणी पातळी खालवलेली असून पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांची आता दमछाक होते. नदी बंधारे कोरडे ठणठणीत पडलेले आहे. कृष्णेची पाणी पातळी 11 फुटांवरती गेलेली असून राजापूर बंधाऱ्याच्या कर्नाटक बाजूला पात्र कोरडे पडलेले आहे. वाळू उघडी पडत आहे. वीज बिल थकबाकी कोटीमध्ये. महावितरणाची वीज तोडणी वेगामध्ये. इचलकरंजी विभागातील 20,397 ग्राहकांकडे 8.57 कोटी रुपयांची थकबाकी आहे. कोल्हापूर विभाग कर्जमाफीपेक्षा प्रोत्साहनामध्ये भारी आहे. कर्जमाफीपेक्षा प्रोत्साहनाचा लाभ घेणारे शेतकरी तिथे अधिक आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही 5 लाखांवरती आहे. सुमारे 1,800 कोटी रुपये अनुदान मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.